ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहारतिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवहर हर महादेव। वंदे श्रीमद्राम सद्गुरु मतिशान्तिशीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 148 काढा। कारण देह आपण काय बघत आहोत? कारण देह आनंदमय कोश। आनंदमय कोशाचा प्रकाशक सर्व आनंदाचा तो मूलभूत आनंद तत्स्वरूप जो तू आत्मा आहेस तो कोशरूप नाहीस। तर असा तू आत्मा कारण देहातल्या तत्वांचा व आनंदमय कोशाचा साक्षी आहेस। देह किती आहे? तू देह किती आहे? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ताई। स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह। स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बोल सुनीता। ओम नमः शिवाय। स्थूल देह हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह म्हणा। सूक्ष्म देह कशाला म्हणावं? सांगू का? हात करा, सगळेजण हात करा। सांगू का? म्यूट उघडूच नका, हात करा, मी विचारते। सांगा सांगा सुनंदाताई पाटील, हात करा म्हणजे मग मी विचारते। म्यूट उघडलं की घर आवाज यायला। पाटील ताई सांगा। डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही, सूक्ष्म काय म्हणावं त्याला? डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही, त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे। कारण देह कशाला म्हणावं? म्यूट करा सुनंदाताई पाटील, म्यूट करा। सुनीता बोल, कारण देह कशाला म्हणावं? अज्ञानालाच कारण देह असे म्हणावे। एक सूक्ष्म देह, एक स्थूल देह, 2 सूक्ष्म देह आणि त्या दोन्हीच्या अपेक्षेनं आला 3 आकडा। 2 असल्याशिवाय तिसरा आला नाही। तसं 1 2 म्हणल्याशिवाय 3 म्हणत नाहीत। तसंच सूक्ष्म देह आणि कारण स्थूल देह आणि सूक्ष्म देह आहे म्हणूनच तिसरा कारण देह आहे। आणि कारण देह म्हणजेच अज्ञान,
अज्ञानरूप कारण ध्येय आहे. अज्ञानालाच कारण ध्येय असं म्हणतात. तर तू कोशरूप नाहीस. कोश किती आहेत? किती कोश आहेत जयश्रीताई? किती कोश आहेत? ओम नमः शिवाय. हां बोल. किती कोश? ओम नमः शिवाय ताई सांगू. ओम नमः शिवाय. हात वरी केला की मी विचारते. सांगा. हात वरी केला की मी मनोमय विचारते. कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, प्राण मनोमय नंबर 1 मनोमय कोश, नंबर 2 विज्ञानमय कोश, नंबर 3 प्राणमय कोश. हे 3 कोश आहेत. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. म्यूट करा जयश्रीताई. मंगेताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंबर 1 अन्नमय कोश, नंबर 2 प्राणमय कोश, नंबर 3 मनोमय कोश, नंबर 4 विज्ञानमय कोश आणि नंबर 5 आनंदमय कोश. असे 5 कोश आहेत. हां ओम नमः शिवाय. 5 कोश आहेत. तर स्थूल देहामध्ये किती कोश आहेत? सुनंदाताई पाटील, स्थूल देहामध्ये किती कोश आहेत? ओम नमः शिवाय. स्थूल देहामध्ये 1 कोश अन्नमय. आवाज येतो का माझा? हो येतंय. तेच. एक कोश आहे अन्नमय कोश. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. स्थूल देहामध्ये अन्नमय कोश आहे. सूक्ष्म देहामध्ये किती कोश आहेत? ओम नमः शिवाय ताई. सूक्ष्म देहाचे 3 कोश आहेत. मी आवाज येतोय का माझा? का नाही हातवरी करून थांबत जा. लगेच बोललं तर हातवरी करण्याचा उपयोगच नाही. हातवरी दिसली की मी विचारते. आवाज येतोय का? हो येतोय आवाज. पण हातवरी केलं की म्यूट उघडायचं नाही. हा. थोडं थांबायचं. हां बोला. बोला. सूक्ष्म देहाचे 3 कोश. मनोमय नंबर 1 मनोमय कोश, नंबर 2 विज्ञानमय कोश, नंबर 3 प्राणमय कोश. हे सूक्ष्म देहाचे 3 कोश आहेत. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. आता मुद्रिकाताई महाजन, कारण देहामध्ये किती कोश आहेत? बोला. मुद्रिकाताई म्यूट करा जयश्रीताई. कारण देहामध्ये किती कोश आहेत? म्यूट करा जयश्रीताई. म्यूट करा. थोडं मोबाईलचं धनु हे काय झालं ग बघ बरं ह्याला. मुद्रिकाताई महाजन, कारण देहामध्ये किती कोश आहेत? सुनीता. सुनीता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कारण देहामध्ये 1 कोश आहे आनंदमय कोश. हां. कारण देहामध्ये एकच कोश आनंदमय कोश आहे आणि स्थूल देहामध्ये सुद्धा एकच कोश आहे अन्नमय कोश. फक्त सूक्ष्म देहामध्ये मात्र 3 कोश आहेत. कारण देहातल्या तत्वाचा, आनंदमय कोशाचा साक्षी आहेस. कारण देहाचे जे तत्व, जे कारण देहाच्या वृत्ती सांगितल्या त्या वृत्ती किती आहेत? आनंदमय कोशाच्या वृत्ती किती? कारण देहाचा जो आनंदमय कोश आहे त्याच्या वृत्ती किती? हातवरी करा. बोला मंगेताई. किती येतं वृत्ती? ओम नमः शिवाय. कारण देहाच्या 3 वृत्ती आहेत. कोणत्या? 1 प्रिय वृत्ती, 2 मोद आणि 3 प्रमोद. अशा 3 वृत्ती आहेत. कारण देहाची 3 वृत्ती आहेत. प्रिय, दुसरा मोद
आणि तिसरा मोद, तिसरा प्रमोद. प्रमोद. प्रमोद, प्रमोद. दृष्टांत, दृष्टांत सांगा एखादा. मी सांगू? हो सांगा. आता प्रिय म्हणजे काय? तर आवडता पदार्थ पाहिल्याने आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणावे. तर उदाहरणार्थ दृष्टांत त्याचा, एखादी साडी आपण दुकानात बघितली आणि ती जर आपल्याला आवडली त्याला प्रिय असे म्हणावे. आवडलेल्या वस्तात आवडलेल्या पदार्थाचा लाभ झाला म्हणजे त्याला मोद असे म्हणावे. ती साडी जर आपण खरेदी केली तर त्याला मोद असे म्हणावे. आणि त्या आवडत्या पदार्थाचा भोग भोगल्यावर जो आनंद होतो त्याला प्रमोद असे म्हणावे. ती साडी आपण घालून आनंद होतो त्याला प्रमोद असे म्हणावे. अशा 3 वृत्ती आहेत. 3 ओम नमः प्रकारचा शिवाय. आनंद ही तिन्ही वेळेस आनंदच होतो. प्रिय, मोद आणि प्रमोद. तर ही आनंदाच्या 3 वृत्ती सांगितल्या. ही कोश ह्याच्यामध्ये आत्मा तू आहेस, तर तू ह्या कोशाहून वेगळा आहेस. जो तू आत्मा आहेस तो कोशरूप नाहीस. आनंदमय कोशाचा साक्षी आहेस. 5ही कोश सांगितले, तर आत्मा 5 कोशाहूनही वेगळा सांगितलेला आहे. कसा आहे वेगळा? आनंदमय कोशाचा साक्षी आहेस. साक्षी कशाला म्हणावं? नंदा काकी, साक्षी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. साक्षी, साक्षीचे 3 अवघी. साक्षी समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे रागद्वेषरहित असावा, आणि चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. तर आत्मा या तिन्ही याचा साक्षी म्हणजे जवळ असतो त्यांना जाणतो, पाहतो. कशाचा साक्षी सांगितला इथं? कारण देहाचा साक्षी सांगितला इथं. हे या तिन्ही देहाचा आत्मा साक्षी आहे. आणि तो उदासीन आहे म्हणजे तो राग दोष लोभ रहित आहे. म्हणजे तो हे करत नाही, त्याला कुणाचे राग लोभ नाही. आणि ज्ञान स्वरूप असावं म्हणजे आत्मा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. आत्मा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. म्यूट करा. ज्ञान स्वरूप आहे. म्यूट करा. ह्याच्यासाठी साक्षीसाठी कोणता दृष्टांत दिलेला आहे? साक्षीसाठी कशाचा दृष्टांत दिलेला आहे? कोणता दृष्टांत दिला आहे? जयश्रीताई, कोणता दिला आहे दृष्टांत? ओम नमः शिवाय. तुम्हाला येते का की तुम्ही 2दा-3दा सांगितले? तुम्ही नका आता. जयश्रीताई बोला, साक्षीसाठी कोणता दृष्टांत दिला? मंगेताई, कोणता दृष्टांत दिला साक्षीसाठी? ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. 2 मित्रांमध्ये भांडण झाले. मग त्या दोघांचे भांडण कुणाचा दोष आहे किंवा कुणाची चूक आहे असं म्हणून तिसऱ्या व्यक्तीला विचारलं. तर ते तिसरे व्यक्तीला एकाची चूक सांगितली का तर त्याच्यासोबत त्याचं आधीच भांडण होतं. आलं का? बरोबर आहे ना हे? बरोबर आहे, पण नीट सांगा ना. ओम नमः शिवाय. बरोबर आहे ना? बरोबर आहे, पण व्यवस्थित सांगा. बरं सांग, काकीला सांगू द्या. ओम नमः शिवाय. काकी सांगा. काकीला सांगू द्या मग काही. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सुनीता, सांगता येईल का? ओम नमः शिवाय. सुनीता, दृष्टांत सांगता येईल का साक्षीचा? नाही, माझ्या तेवढ्या लक्षात नाही. जयश्रीताई, साक्षीचा दृष्टांत? ओम नमः शिवाय. काही सांगून बघते, प्रयत्न करते, पण गमन का काही माहित नाही ना. 2 मित्रांमध्ये भांडण झाले. तर मग तिसऱ्याला विचारलं, तिसऱ्या मित्राला. तर तो त्याचा अगोदरच त्या मित्रांसोबत भांडण झालं होतं. मग अजून दुसऱ्याला विचारलं आणि मग ते काही कोणाचा सखा काही नव्हता, मित्र नव्हता. तर ते काय म्हणला, मी काय पाहिलं नाही भांडण झालेलं.
मी काय तिथं नव्हतो. ओम नमः शिवाय का एवढंच आलं. ओम नमः शिवाय ज्याला हात वरी करा, कोणाला साक्षीचा दृष्टांत सांगता येतो, हात वरी करा. ओम नमः शिवाय सांगून बघताय. सांगता आलं तर सांगून बघा, नाही तर नंदा काकी म्हणजे व्यवस्थित येईल का सांगता. नंदा काकी बोला. काकी म्यूट करा मुद्रिका ताई महाजन. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. 2 शरीर राहत होते, त्यामध्ये खूप भांडण झालं. त्यांचं भांडण एवढं झालं मग ते कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर मग साक्षीदार लागतात. त्यांनी पहिला साक्षीदार आणला. तर त्याला विचारलं, बाबा यांचं भांडण झालं का? तर हो झालं. कुठं झालं? तर त्यांच्या दारात झालं. तू कुठं होता? तर तो काय म्हणला, मी शेतात होतो. भांडण झालं घरी दारात आणि तो होता शेतात, म्हणजे तो समीप नव्हता म्हणून त्याची साक्ष बाद झाली. पुन्हा दुसरा बोलला साक्षीदार, त्याला विचारलं, तू यांचं भांडण ऐकलं का? तर हो म्हणे, मी ऐकलं. मग कुणाची चूक आहे? तर म्हणे रामूची चूक आहे, श्यामू बरोबर आहे. कारण याच्या अगोदर श्यामू पण मला रामू भांडला होता, त्याचं माझं भांडण झालं होतं. म्हणजे तिथं राग द्वेष आला, त्याची पण साक्ष बाद झाली. मग तिसरा एक रस्त्याने चाललेला माणूस, त्याला विचारलं की बाबा तू यांचं भांडण ऐकलंस का? हो म्हणे, मी ऐकलं. हे दोघं जण दारात भांडत होते. मग काय झालं? तर म्हणे रामूचं बरोबर आहे, श्यामू चूक आहे. तू कुठं होता? तर मी रस्त्याने चाललो होतो, मी यांचं भांडण ऐकलं. पण त्याने बरोबर सांगितलं, कारण तो ज्ञान स्वरूप होता. ज्ञानस्वरूप कोण होतं? कोण ज्ञान? तिसरा माणूस, तिसरा साक्षीदार होता. झाडाखाली भांडण झालं, झाड ज्ञान स्वरूप नाही. झाडाखाली नाही, तिसरा माणूस राष्ट्रात त्याने साक्ष दिली. भांडण झाडाखाली झालं, पहिल्याने साक्ष दिली ना, भांडण झाडाखाली झालं आणि तो शेतात होता, म्हणजे तो जवळ नव्हता. पहिला समीप, पहिलं औषधात बसलं, समीप नाही. आणि दुसरं समीप नव्हता, म्हणजे त्याची साक्ष. उदासीनचं दुसऱ्याला विचारलं तू, तिसरं चैतन्य स्वरूप बसलं नाही. दुसऱ्याला विचारलं तू, म्यूट करा. चैतन्य स्वरूप बसलं नाही, दोन्ही औषधक बसले. झाडाला विचारलं तर झाड सांगू शकत नाही, कारण झाड चैतन्य स्वरूप नाही म्हणून. तर साक्षी, इथं साक्षी कारण ध्येयाचा साक्षी सांगितला. समीप, आत्मा कारण ध्येयाच्या समीप आहे, परंतु कारण ध्येयामध्ये लिप्त नाही, तो उदासीन आहे. समीप म्हणजे जवळ आहे, उदासीन म्हणजे रागद्वेष रहित आहे. तो फक्त साक्षी रूपानं बघतोय, तो त्याच्यात लिप्त झालेला नाही. आणि चैतन्य स्वरूप आहे आत्मा, ज्ञान स्वरूप आहे, सगळं जाणतो आत्मा, सगळेच ज्ञान आहे आत्म्याला. म्हणून इथं कारण ध्येयाचा आणि कारण ध्येयातल्या तत्वाचा, आनंदमय कोशाचा आत्मा काय आहे? साक्षी आहे. कारण ध्येयामध्ये, कारण ध्येयात किती तत्व आणि कोणते? ओम नमः शिवाय. किती तत्व आहेत कारण ध्येयामध्ये? किती तत्वाचा कारण ध्येय आहे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोल, हात वरी करायचा. कारण ध्येयाचे 8 तत्व आहेत. सांग. कोणते 8 तत्व? कोणते? आवाज. ओम नमः शिवाय. कारण ध्येयाचे 8 तत्व आहेत. कोणते 8 तत्व? ओम म्यूट कर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 1. आवाज येत नाही, म्यूट कर. कारण ध्येयाचे 8 तत्व कोणते मंगेताई सांगा. ओम नमः शिवाय. कारण ध्येयाचे 8 तत्व आहेत.
एक सुषुप्ती अवस्था. नंबर 2 हृदयस्थान. नंबर 3 पश्चंती वाचा. नंबर 4 आनंद भोग. नंबर 5 द्रव्य शक्ती. नंबर 6 तमगुण मान. नंबर 7 मकार मात्रा आणि 8 प्राज्ञ अभिमान. अशी 8 तत्वे कारंज्याची आहेत. किती तत्वाचा आहे कारणदेह? किती तत्वाचा आहे सगळा मिळून कारणदेह पूर्ण? 8. हा, कारणदेह 8 तत्वाचा आहे. 8 तत्व. स्थूल देह किती तत्वाचा आहे? स्थूल देह किती तत्वाचा आहे? ओम नमः शिवाय. हात वरी करा. मीनाताई बोला. स्थूल देह किती तत्वाचा? 25 येत आहे. 25 आणि 8 तत्वाचे म्हणून 33 तत्वाचा आहे. ओम नमः शिवाय. स्थूल देह. 25 तत्व कुणाचे आहेत? 25 तत्व कुणाचे? स्थूल देहाचे. स्थूल देहाचे तत्व आहेत. पंचमहाभूताचे 25 तत्व. हा, आणि 8 तत्व आणि 8 स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. ओम नमः शिवाय. ताई. पंचमहाभूताचे 25 तत्व. प्रत्येक भूताचं 5 तत्व. असे 5 भूताचे मिळून म्यूट करा 25 तत्व झाले. आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व मिळून 33 तत्वाचा हा स्थूल देह आहे. सूक्ष्म देह किती तत्वाचा? सुनंदाताई, सूक्ष्म देह किती तत्वाचा आहे? पटकन हात वरी करायचं ज्याला येते त्याला, म्हणजे बरोबर उत्तर येते, चुकीचं उत्तर येत नाही. नाव घेऊन जर म्हणलं तर मग की आवाज येईना. आवाज येणार. आवाज कट व्हायलाय. ओम नमः शिवाय. सगळे शब्दच कळना. सर्वांनाच येईना का आवाज? ओम नमः शिवाय. मंगेताई आवाज यायलाय का? मंगेताई यायलाय मला तर. मीनाताई आवाज यायलाय का? यायलाय हो. नीट सगळं स्पष्ट यायलाय का आवाज? हो यायलाय. यायलाय. हां, सुनंदा तू म्यूट होऊन ये. आवाज यायला बाकीचे लिहि. सूक्ष्म देह किती तत्वाचा आहे? ओम नमः शिवाय. जयश्रीताई किती तत्वाचा आहे सूक्ष्म ओम नमः शिवाय. देह? सूक्ष्म देह 33 तत्वाचा आहे. हां, कोणत्या 33 तत्वाचा आहे. नाही, सूक्ष्म देह 17 तत्वाचा. पंचमहाभूताचे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सूक्ष्म देह कुठं 17 तत्वाचा सांगितला, कुठं 16 तत्वाचा सांगितला, तर कुठं 27 तत्वाचा सांगितलेला आहे. काही जरी सांगितलं तरी ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. आता कारण देहातल्या तत्वाचा व आनंदमय कोशाचा साक्षी आहेस. आणि तू सच्चित आनंद असून नित्य निरंतर भेदरहित निरअतिशय, ज्याहून कधीही कोणीही अधिक नाही असा परमानंद रूप आहेस. सद्गुरू सांगू लागलेले तू कसा आहेस. ह्या स्थूल देहाच्या तत्वाहून, सूक्ष्म देहाच्या तत्वाहून, कारण देहाच्या तत्वाहून तू वेगळा आहेस. तू ह्या सर्व तत्वांचा साक्षी आहेस. हे कोश म्हणजे तू नाहीस. ह्या कोशापेक्षाही तू वेगळा आहेस. तू सच्चित आनंद रूप आहेस. सत कशाला म्हणावं? हात वरी करा. सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला, सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जो तिन्ही काळ असतो कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याच्यात म्हणावे. ओम नमः. मीनाताई चित्त कशाला म्हणावं? म्यूट कर.
ओम नमः शिवाय ताई. आलुप्त प्रकाश चित्त हा. ओम नमः शिवाय ताई. हां. सुनीता, आनंद कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. परम प्रेमास्पद त्याला हां, आनंद म्हणूया. कसं आहे आत्मा? सच्चित आनंद. तिन्ही काळात आहे, कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. म्हणून सत म्हणावं. अलुप्त प्रकाश आहे. आत्म्याचा प्रकाश कधीच लुप्त होत नाही, म्हणून तो अलुप्त प्रकाश आहे. आणि परम प्रेमास्पद आहे, म्हणजे आनंदाचा स्कंद आहे, आनंदाचा गाभा आहे, म्हणून तो आनंद आहे. आता सत तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाहीत. कोणत्या तिन्ही काळात असतो? हे तिन्ही काळ कोणते? ओम नमः शिवाय. हात वरी करा. कोणते तिन्ही काळ? जयश्रीताई बोला. कोणते तिन्ही काळ? ओम नमः शिवाय ताई. भूतकाळ नंबर 1, भूतकाळ नंबर 2, भविष्यकाळ नंबर 3, वर्तमान काळ. या तिन्ही काळात असतो. हां, आत्मा तिन्ही काळात असतो. भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात तो जसा आहे तसाच आहे, म्हणून तो सत आहे. कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. कोणतंही ज्ञान घेतलं तरी आत्मा बाध होत नाही, म्हणजे नाश होत नाही. सगळं संसार प्रपंच सगळं जग नाश होतं, पण आत्मा कोणत्याच ज्ञानाने नाश होत नाही, बाध होत नाही. सत आहे आत्मा. चित. चित म्हणजे चैतन्य स्वरूप. चैतन्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नंदा काकी, चैतन्य कशाला म्हणावं? काकी. ओम नमः शिवाय. चैतन्य ज्ञान स्वरूप त्याला चैतन्य स्वरूप म्हणावे. सर्व चैतन्य. आला आवाज मग? हो, आला. चित स्वरूप. हां. ओम नमः शिवाय. हो, चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. चैतन्य. हो, ज्ञान. बरोबर आलं? हो, आलं. कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. नकशिकांत भरलेलं चैतन्य आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला सच्चित आनंद आहे. आपल्या जीवनामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आत्म्याचाच आनंद असल्यामुळं आपल्याला वस्तूतून आनंद मिळाल्यासारखा वाटतो, पण वस्तूमध्ये आनंद नाही. वस्तूमध्ये जर आनंद असता तर तो टिकला असता. एखादं प्रिय व्यक्ती आल्याबरोबर आपल्याला आनंद होतो, पण तसाच आनंद दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राहत नाही. भेट झाली त्या दिवशी जो आनंद होतो तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा एका महिन्यानं तो आनंद जशाला तसा राहत नाही, तो विरून जातो. किंवा एखादी वस्तू प्राप्त झाली, एखादा सोन्याचा हार आणल्याबरोबर जो आनंद झाला तो आनंद तसाच टिकून राहत नाही. म्हणून त्या वस्तूमध्ये आनंद नाही. आनंद कशामध्ये आहे? तर आपल्यामध्येच आनंद आहे. ती आत्म्याचा आनंद आहे. असून नित्य निरंतर भेदरहित. नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, कशाला म्हणावं? जन्म मरण शून्य कोणते कही. हां, ज्याला जन्मही नाही आणि मरण जन्म मरण शून्य कोणते कही. बरोबर आहे. जन्म नाही, मरण नाही, त्याला नित्य असं म्हणावं. आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. असा परम आनंद रूप आहे. शिष्य पुन्हा म्हणतो, गुरु महाराज, मी सच्चित आनंद आहे याचा मला स्पष्ट बोध होईल अशा रीतीने सच्चित आणि आनंद या तीनही पदांचे अर्थ सांगावे.
काय विचारला प्रश्न शिष्याने? सच्चित आनंद आहे याचा मला स्पष्ट बोध होईल अशा रीतीने सच्चित आणि आनंद तिन्ही पदाचे अर्थ सांगावे. तुम्ही नुसतं सच्चित आनंद म्हणून सांगितलं, बरं मला ते कळालेलं नाही, त्याचा मला स्पष्ट बोध व्हावा अशा रीतीनं तुम्ही मला सांगा, असा शिष्याचा प्रश्न आहे. काय विचारला प्रश्न शिष्यानं? ओम नमः शिवाय. काय विचारलाय प्रश्न? सत, चित आणि आनंद ही मला लक्षात येईना, तर ही मला कळलं असं सांगा, असा प्रश्न विचारलेला आहे. काय विचारला प्रश्न मीनाताई? ओम नमः शिवाय ताई. शिष्यानं प्रश्न विचारला, चित आनंद या तिन्ही पदार्थाचा बोध कसा होईल तो मला सांगा, पदार्थ नाही, स्पष्टपणे सांगा. ओम नमः शिवाय ताई. पदार्थ नाही ताई, पदार्थ नाही, पद, पदांचा पद ही 3 पदार्थ नाही. पदार्थ म्हणजे वस्तू झाल्या. पदार्थ हो, पदार्थ मला दिसलं नाही ताई. अर्थ वेगळा होता त्याचा. सच्चित आनंद या तिन्ही मी सांगू का उत्तर? अर्थ सांगावे. ओम नमः शिवाय. कशाचं उत्तर सांगता? ओम नमः शिवाय. कोणता प्रश्न? गुरु महाराज म्हणजे शिष्याने कोणता प्रश्न विचारला गुरु महाराजांनी? हां सांगा. ओम नमः शिवाय. शिष्याने गुरु महाराज विचारला, मी सच्चिदानंद आहे याचा मला स्पष्ट बोध होईना, अशा रीतीने सच्चिद आनंद या तिन्ही पदांचे अर्थ सांगावे. या तिन्ही पदांचा अर्थ मला सांगावा. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. पुन्हा गुरु महाराज सांगतात, जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या 3ही अवस्थात, तसाच भूत, भविष्य आणि वर्तमान या 3ही कालात तू आत्मा असतोस. काय म्हणतात गुरु महाराज? अवस्था जी 3 सांगितल्या, जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या 3 अवस्था आहेत. या 3ही अवस्थेमध्ये तू आत्मा असतोस. तर जागृत अवस्थेमध्ये आत्मा कसा असतो, तर जाग झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला ते सगळ्या कृती आपण जे करतो ते आपल्याला कळतं. म्हणून तो जागृत अवस्थेमध्ये आत्मा तिथं असतो. भूत, भविष्य आणि स्वप्नामध्ये सुद्धा प्रकाश कशाचा असतो? स्वप्न जे दिसतं तिथं आत्म्याचाच प्रकाश असतो, आणि आत्म्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळे व्यवहार करतो. स्वप्नातले प्रकाशमान आत्मा तिथं असतो, बाहेरचा प्रकाश तिथं नसतो. म्हणून स्वप्न अवस्थेत सुद्धा आत्मा असतो, आणि सुसुप्ती अवस्थेत सुद्धा आत्मा असतो. जाग झाल्यावर मी सुखानं निजलो होतो असं सांगतो, म्हणून तो सुसुप्ती अवस्थेत सुद्धा असतो. पुढे सांगू लागलेले आहेत ते. तसाच भूत, भविष्य आणि वर्तमान या 3ही कालात तू आत्मा असतोस, म्हणून तुला सत म्हणतात. भूत काळात आत्मा आहे, भविष्य काळात आहे, वर्तमान काळात सुद्धा आहे. म्हणजे जन्म झाला नव्हता आपला तेव्हासुद्धा आत्मा होता, जन्म झाल्यानंतर सुद्धा आत्मा आहे, आणि जेव्हा देह पडल तेव्हासुद्धा आत्मा राहतो. आत्मा कधीच नाश होत नाही. जसं आकाश सगळीकडे आणि घट जो निर्माण केला, त्या घटामध्ये जे आकाश आहे ते
बाह्य आकाश जे आहे महद आकाश, तीच घटामध्ये आकाश आहे बघा. त्याच्यातलंच मग घट आकाश झालं. बाहेर जे आकाश होतं तेच आधीचंच आकाश आहे. घट तयार नवा केला म्हणून तिथं नवं आकाश झालं नाही, फक्त घट नवा झाला. आकाश तीच आहे. तसं ही शरीररूपी घट झाला, पण आत्मा त्याच्यामध्ये तीच आहे. आत्मा कशाला म्हणावं? हात वरी करा. आत्मा कशाला म्हणावं? हँड रेस करा. मीनाताई, कशाला म्हणावं आत्मा? ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला देहामध्ये नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणतात. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील, ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणा. ब्रह्मांडात जे ओतपोत भरलेलं चैतन्य आहे, ते चैतन्य आणि आत्मा एकच आहे, वेगळा नाही. फक्त ते ब्रह्मांडातलं जे चैतन्य आहे ते ह्या ध्येयामध्ये आलं म्हणून आत्मा त्याला नाव पडलं. जसं आकाश आहे, आकाश आधीचंच आहे महत आकाश सगळीकडं. आकाश म्हणजे काय हो? आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी. पोकळी जी आहे सगळीकडं, आणि तीच पोकळी आपण घट तयार केला मातीचा, तर त्या घटामध्ये पोकळी आली. त्या घटामधल्या पोकळीला आपण घट आकाश म्हणतो. मठामध्ये जी पोकळी आहे त्या मठामधल्या पोकळीला मठ आकाश म्हणतो. घरात जी पोकळी आहे त्या घरातल्या पोकळीला घरातलं आकाश असं म्हणतो. पण ही आकाश सगळीकडे व्यापक आहे आणि ते आधीचंच आहे. तिथं घर आलं म्हणून ती घरातलं आकाश झालं. घट तयार केला म्हणून घट आकाश झालं. मठ बांधला म्हणून मठ आकाश झालं. पण आकाश आधीचंच आहे, तिथं नवं झालेलं नाही. तसाच आत्मा जो आहे तो ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत सगळीकडं भरलेलं चैतन्य आहे, आत बाहेर सगळीकडं. पण शरीररूपी घट उत्पन्न झाला आणि म्हणून त्याच्यामध्ये जे आला ते ब्रह्मचैतन्यच त्या घटामध्ये आलेले शरीरामध्ये आलं आणि तिथं काय झाला? आत्मा झाला. आलं का लक्षात? आत्मा कशाला म्हणावं? तर या ध्येयामध्ये नखशिखांत, नखापासून शिखापर्यंत भरलेलं चैतन्य आहे बघा. नखाला लागलं तर कळतं, मुंगी चावली तर कळते, ती चैतन्याच्या प्रभावानंच कळते. तसा तर हा ध्येय जो आहे तो जड आहे, घटासारखा जड आहे. चैतन्य आहे म्हणून त्याला चेतना होते, त्याच्या लक्षात येतं. म्हणून जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या तीनही अवस्थात, तसाच भूत, भविष्य आणि वर्तमान या तीनही कालात तू आत्मा असतोस. तू आत्मा तीनही अवस्थात, तीनही कालामध्ये असतोस. म्हणून तुला सत म्हणतात. का म्हणतात हो सत? सत का म्हणावं? इथलंच उत्तर द्यायचं, दुसरं नाही. सत का म्हणावं? ओम नमः शिवाय. नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालात तू आत्मा असतोस म्हणून तुला सत असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. सुनीता बोल. म्यूट करा ताई. मीनाताई म्यूट करा. तिन्ही काळात असतो म्हणून तुला सत असे म्हणावे. एक भूतकाळ, दोन भविष्यकाळ, तीन वर्तमान काळ या तिन्ही काळात असतो म्हणून तुला सत असे म्हणावे. जाणतो का? 2 औषधक सांगितले, एकच नाही सांगितलं. तिथं औषधक टाकून घ्या. ओम नमः शिवाय सांगू. गुरु म्हणतात 1 नंबर टाका. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. एक जागृत अवस्था, दोन स्वप्नी अवस्था आणि 3 सुषुप्ती अवस्था. 3 अवस्था जाणतोस. गुरु ओम म्हणतात. नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. हां बोला. ताई, हां बोला.
ताई माझ्या ग्रंथात पान कोर आहे म्हणलं ना, थोडं लिहून द्या ना तेव्हा मला. हा. एक अवच्छेदक, पहिला अवच्छेदक तिथे अवच्छेदक नंबर टाका म्हणला. एक आकडा टाका. अहो तिथं लिहायला पान कोर आहे माझं, मला लिहून घेऊ द्या. सांगायले ना, मग तुम्ही तुमचं घ्या की लिहून. ज्यांच्याकडे ग्रंथ आहे त्यांनी हो ना, मग लिहू द्या की थोडं म्हणतात तिथं सांगा. एक अंक टाका. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्था, तसाच तिन्ही अवस्थात इथपर्यंत एक अवच्छेदक टाका. एक क्रमांक टाका. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीनही अवस्थात, तसाच 2 क्रमांक टाका. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालात तू आत्मा असतोस. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीनही अवस्थेमध्ये आणि 2 क्रमांक भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालामध्ये तू आत्मा असतोस. 2 अवच्छेदकामध्ये सांगितलं. पहिलं अवच्छेदक काय सांगितलं? महाजनताई काय सांगितलं पहिलं अवच्छेदक? ओम नमः शिवाय. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत तू असतोस. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती काय, ह्या काय आहेत? अवस्था आहेत. लक्ष्मीताई दुसरं अवच्छेदक काय सांगितलं? दुसरं अवच्छेदक तसाच भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालात तू आत्मा असतोस, म्हणून तुला सत असं म्हणतात. आता भूतकाळ कशाला म्हणावं? भूतकाळ कशाला म्हणावं? झालेल्या गोष्टीला, होणाऱ्या गोष्टीला. बोला 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 की. माझ्या लक्षात येणं बहुतेक म्हणजे होणाऱ्या गोष्टीला भूतकाळ असं म्हणावं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हणावं. हां बोला. जयश्रीताई बोला. म्यूट करा. जयश्रीताई बोला. भूतकाळ कशाला म्हणावं? होऊन गेलेल्या घटनेला भूतकाळ असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. घटना म्हणजे काळ नाही. घटना वेगळी, काळ वेगळा. होऊन गेलेले जे भूतकाळ म्हणजे पूर्वी झालेलं, पूर्वी निघून गेलेला काळ, वेळ जी निघून गेलेला आहे त्याला भूतकाळ. माझ्या आयुष्यातला भूतकाळ आपण म्हणतो. खूप भूतकाळामध्ये त्रास झाला म्हणजे निघून गेला ती काळ, त्या काळाला भूतकाळ म्हणावं. आणि चालू जी आता आहे त्याला काय म्हणावं? ओम नमः शिवाय. पुढे होणाऱ्याला भविष्यकाळ. तर मग भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालात तो आत्मा असतोस. आपण जन्मलो नव्हतो भूतकाळामध्ये तरी सुद्धा आत्मा होता. आपण जन्मलो आता आहोत, आता सध्या आता सुद्धा आत्मा आहे. आणि पुढी आपला देह पडला तरी सुद्धा आत्मा राहणार आहे. आत्मा अमर आहे. सत म्हणून तुला सत म्हणावं. सत का म्हणावं? तर तो भूतकाळात आहे, भविष्य वर्तमानात आहे आणि भविष्यात जशाच तसाच आहे. काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. आपण लहान असतो, जन्मतो, तरुण होतो, म्हातारा होतो, मरतो, ही असं आत्म्याला कोणताच विकार नाही. 6 विकार नाही. कोणते 6 विकार कोणते? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. 6 विकार कोणते जे देहाला आहेत विकार? मीनाताई. ओम नमः शिवाय ताई.
जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धन्ते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यती म्हणजे मरण पावतो किंवा नाश होतो. ओम नमः शिवाय. ही विकार कशाला आहेत? ही विकार आत्म्याला का देहाला आहेत? स्थूल देहाला आहेत. ओम नमः शिवाय. आहेत ही विकार आत्म्याला, ह्याच्यातला कोणताच विकार नाही. आत्मा जन्मती नाही, वाढतही नाही, तरुण होत नाही किंवा त्याचा नाशही होत नाही. म्हणून ह्यातला कोणताच विकार आत्म्याला नाही. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालात तू आत्मा असतोस म्हणून तुला सत म्हणतात. जागृत आदी तीनही अवस्था तू आत्मा जाणतोस, यासाठी तुला चित म्हणावं. काय विचारला होता प्रश्न शिष्यानं? प्रश्न कोणता होता? ओम नमः शिवाय. सच्चिदानंद मला स्पष्ट सांगा. मग सांगू लागलेले आहेत सत का म्हणावं. चित, जागृत, तिन्ही जागृत, स्वप्न, सुसुप्ती अवस्थेला तू आत्मा जाणतोस, यासाठी तुला चित असं म्हणावं. आत्मा असतोस म्हणून तुला सत म्हणतात. आणि जागृतादी, आदी म्हणजे पुढच्या दोन, इथं जागृती एकच दिलंय. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीनही अवस्था तुझा आत्मा जाणतोस, यासाठी तू चित म्हणतात. कसा जाणतो जागृतीला आत्मा? तर मी जागा आहे हे आपल्याला कळतं बघा, आणि सगळे व्यवहार जागेपणे करतो. आत्मा जर नसल, जर ह्या देहातून आत्मा निघून गेला तर व्यवहार होत नाहीत. म्हणून जागृतीतले सगळे व्यवहार जाणतो, म्हणून आत्मा जागृतीमध्ये आहे, चित स्वरूपानं आहे. आणि स्वप्नाला सुद्धा जाणतो का नाही आपण? स्वप्न काय पडलं होतं हे आपल्याला कळतं. सगळं लक्षात जरी नाही राहिलं तरी सुद्धा काहीतरी स्वप्न पडलं होतं, अर्धवट लक्षात राहतं, आणि स्वप्न पडलं होतं हे आपण जाणतो. म्हणून स्वप्नालाही जाणतो आणि सुसुप्तीला सुद्धा जाणतो. जाग झाल्यावर मी सुखानं निजलो होतो म्हणून तो बोलून दाखवतो, तिथं त्याला आनंद झालेला तो बोलून दाखवतो. म्हणून सुसुप्ती अवस्थेला सुद्धा आत्मा जाणतो. आणि तू आत्मा सर्व काळ परमप्रेमास्पद रूप आहेस, म्हणून त्या तुला आत्म्याला आनंद म्हणतात. तू आत्मा आनंद स्वरूपच आहेस म्हणून तुला आनंद म्हणतात. अशा प्रकारे तीनही अवस्थेत, जागृत, स्वप्न, सुसुप्ती, तीनही कालामध्ये भूत, भविष्य, वर्तमान जाणतो आहे. आणि जागृती, स्वप्न, सुसुप्ती ही अवस्थाही तो जाणतो, परमप्रेमास्पद आहे म्हणून त्याला आत्म्याला आनंदरूप म्हणतात. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे काही मुखातून योग्य शब्द गेले ते सद्गुरू माऊलीच्या आशीर्वादानं, जे अयोग्य शब्द गेले ते वाणीचा दोष, झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय. 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 मया कृतं मया सर्व जपफलं सर्व जपफलं श्री सद्गुरु श्री सद्गुरु मन्मथ स्वामी मन्मथ स्वामी इत्यर्थम्.
समर्पयामी समर्पयामि सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चरणी वंदन सर्व साधकांना वंदन. हर हर ओम नमः शिवाय. मी विचारू का एक? हो विचारा. ते झाडाचे साक्ष कसं काय झाड चैतन्य स्वरूप आहे का ज्ञान नाही, स्वरूप? चैतन्य स्वरूप नाही म्हणून झाडाची साक्ष चलत नाही. झाडाला बोलता म्हणजे तिने येत साक्ष नाही. बोलता म्हणून येत तिने नाही. साक्ष हा बोलता येत नाही. हा म्हणून चैतन्य स्वरूप नाही म्हणून त्याची साक्ष चलत नाही. झाडाला तिने पण साक्ष चालल्या नाही तिच्या असंच का? हा चौथी चालली पुन्हा. चौथी का म्हणजे चौथी कशी काय चालली म्हणजे ह्याची? त्या विषय झालेला आहे. रस्त्याने जाणारा माणूस होता ना. ओम नमः. ते खूप दृष्टांत मोठा आहे. आता तर 10 मिनिटं लागतील सांगायला. वेळ नाही फक्त झाली. शेवटचं तेवढं. पहिला दोघांचं भांडण झालं आणि भांडण पहिलं काय औषध काय त्याचं समीप असावं समीपासून म्हणजे जवळ असावा. जवळ असावा. मग भांडण लागलं तेव्हा एकाला तिथं कोर्टामध्ये नेलं. तिथपर्यंत तुम्ही सांगितलेलं आहे. ते दोघांचं भांडण कोर्टामध्ये गेलं. मग तिथं पोलीस स्टेशनला एक साक्षीदार आणला. त्याला विचारलं ह्यांचं भांडण तू बघितलंस का? तो म्हणला हो बघितलं. मग कुठं झालं भांडण? तर तो म्हणला गावामध्ये झालं. आणि तू कुठं होतास? तर शेतामध्ये होता. मग तो समीप नव्हता म्हणून त्याची साक्ष चालली नाही. पुन्हा दुसरा साक्षीदार आणला. साक्षी आणला तिथं. दुसऱ्याला विचारलं ह्यांचं भांडण तू ऐकलंस का? बघितलंस का? तो म्हणला हो बघितलं. राम आणि श्यामचं भांडण झालेलं आहे आणि राम भांड कुदळचे मला पण भांडलेला होता 2 वर्षाखाली. मग तिथं राग द्वेष आला म्हणून त्याची ही साक्ष चाललेली नाही. भांडण कुठं झालं? तर झाडाखाली झालेलं होतं. झाडाला विचारलं तर झाड बोलूच शकत नाही. ती चैतन्य स्वरूप नाही झाड. म्हणून चैतन्य स्वरूप नाही म्हणून ती साक्ष चाललेली नाही. आणि त्याच्यानंतर एक रस्त्याने जाणाऱ्या माणसाला बोलवून घेतलं. त्याला विचारलं ह्यांचं भांडण बघितलंस का? तो म्हणला हो बघितलं भांडण ह्यांचं मी. आणि त्यानं खरंच सांगितलं ह्या दोघांचं भांडण कसं झालं, कोणाची चूक आहे. तो समीप म्हणजे समीप नव्हता, जवळ नव्हता. तो उदासीन होता. हां तिथं जवळ होता. तो उदासीन होता. तो कोणाचाच नातेवाईक मित्र नव्हता. आणि चैतन्य स्वरूप सुद्धा आहे. तो झाड चैतन्य स्वरूप नाही म्हणून झाडाची साक्ष चलत नाही. तो चैतन्य स्वरूप सुद्धा आहे म्हणून तो साक्षीत चालला चौथा. झाड चैतन्य स्वरूप नाही म्हणून झाडाची साक्ष चाललेली नाही. ओम नमः शिवाय.